धावे जाती धावे जाती पाशी जाती तुकोबाराय सांगतात जातीकडे जात धावते. याचा अर्थ असा आहे की समानशीले व्यसनेषु सख्यम. ज्यांचं शील समान आहे, ज्यांचं व्यसन समान आहे, ज्यांचे गुण समान आहेत, ज्यांचे दुर्गुण समान आहेत, त्यांची बरोबर दोस्ती होत असते. लक्षात. ज्ञानोबाराच्या दिंडीमध्ये चालताना आपल्या लक्षात येतं की शेवटी किती चालले तरी जोड्याबरोबरच असतात, प्रश्नच नाही. मग त्या जोड्यामध्ये त्या दोघांचं ज्यांना हॉटेलची आवड आहे ते एका ठिकाणी येतात. लक्षात. ज्यांना भेळ खायला आवडते ते एका ठिकाणी येतात बरोबर. ज्यांना पाठांतर आवडतं ते एका ठिकाणी येतात. ज्यांना अभंग म्हणायला आवडतं ते एका ठिकाणी येतात. असं होतंच. म्हणजे हे अशी आवड असतेच. तुकोबाराय सांगतात धावे जातीपाशी जाती. जातीकडंच जात जाते. याच्यासाठी उदाहरण तुकोबार इतकं कुठे दिले. तुकोबाराय सांगतात हिरा हिरकणी काडी आतुनी ऐरणी. अस्सल हिरा, त्या हिऱ्याची कसोटी काय? हिरा ठेविता ऐरणी वाचे मारता जोगणी. तो हिरा घणावर ठेवा, ऐरणीवर ठेवायचा आणि वरून घणानं मारायचा. घणानं मारल्यावर जो टिकतो तो हिरा. पण घणाच्या घावानं कदाचित तो हिरा ऐरणीमध्ये घुसू शकतो. आता हिरा ऐरणीमध्ये घुसला, घणाच्या घावानं फुटला नाही, म्हणजे हिरा अस्सल आहे हे कळालं. पण ऐरणीत गेला त्याची वाट काय? आता काय ऐरण घेऊन गळ्यात बांधणार थोडीच तुम्ही. आता ऐरणीतला हिरा बाहेर कसा काढायचा? ऐरणीतला हिरा बाहेर काढण्याची त्याची आणखीन निकष असे आहेत की त्या हिऱ्यामध्ये हिरा आणि हिरकणी अशा जाती आहेत परत. म्हणजे मादी हिरा आणि नर हिरा. मग तो हिरा जर असेल तर त्याच्यातलाच मादी हिरा म्हणजे हिरकणी जातीचा जो हिरा आहे तो त्या हिऱ्याच्या जवळ न्यायचा. मादी हिरा म्हणजे हिरकणी. हिरा हिरकणी काडी आतुनी ऐरणी. तर त्या हिऱ्याजवळ तो मादी हिरा जर नेला हिरकणी, तर तो मादी हिरा त्या हिऱ्याला तिथून बाहेर घेतो. म्हणजे त्या निर्जीव वस्तूमध्ये ती एवढं प्रकारचं आकर्षण लक्षात ठेवायचं. तो हिरा तिथं नेला ना तर ती हिरकणी जी असते ना, ती हिरकणी तो ऐरणीमध्ये अडकलेला जो हिरा आहे ना, त्या हिऱ्याला ती हिरकणी प्लीज कमावून असं काहीतरी मला लक्षात ठेवायचं. असं म्हटल्याबरोबर तो हिरा बाहेर येतो. हे प्रमाण ऐकल्यानंतर माझं डोकं फिरलं. तुम्हाला खरं सांगतो, डोकं का फिरलं मी थंड बी झालं. थंड का झालं? त्या म्हणलं हिऱ्यात असली भानगड आहे वय. मला हे एका जवाहिऱ्यानं सांगितलं. हे म्हणलं काय? ते म्हणलं असं शास्त्र आहे, हिरा हिरकणी काडी आतुनी आहे. म्हणले खरं आहे का? हे म्हणले खरं आहे. मग माझं डोकं का फिरलं? म्हणजे हिऱ्यामध्ये सुद्धा प्रेम प्रकरण असतं हे मला वाटलं ना. म्हणजे असं माझं डोकं फिरलं आणि डोकं शांत का झालं? म्हणलं हिऱ्यामध्ये जर एवढं आहे तर बुवा आणि बाईमध्ये का असू नाही सांगा, लक्षात ठेवायचं. की बाई आणि बुवा यांचं आकर्षण का असू नये असं मला वाटलं, लक्षात ठेवायचं. आणि मग दिंडीमध्ये पारायणामध्ये जे काय चालतं त्याचे सगळे प्रश्न माझे एकदम सुटले. विठ्ठला मी जात सांगतो, लक्षात. तुकोबाराय सांगतो आमची जात आहे. माझ्या जातीचे म्हणजे कोणते? मी सांगितलं ना, मला भगवान परमात्मा आवडतो, यांना आवडतो, ज्यांना आवडतो ते माझ्या आवडीचे आहेत. पण आवडे ज्या हरी अंतरापासोनी. महाराज सांगतात आईसी यांचे मनी अर्थ माझे, ते मला भेटावेत अशी माझी इच्छा आहे. लक्षात. व्यवहारामध्ये काही माणसं भेटण्याची अपेक्षा करा, काही माणसं कधीसुद्धा न भेटण्याची अपेक्षा करा. तुकोबाराय सांगतात कानडीने केला मराठा भरतार. प्रसिद्ध अभंग आहे, पण पहा. कानडी बाईनं जर मराठा भरतार केला असेल तर त्यांचं कसं? म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये काय आहे, सोयरीक जोडत असताना जवळजवळ जोडायचे, लांब जात नव्हते लोक. तर लांब गेल्यानंतर एकमेकाचं लवकर कळत नसे ना, त्यामुळे जवळजवळ बघत. आता तसं नाही. आता आपण इंटरनेटच्या युगात आहोत ना, त्यामुळं कोणाशी आपण सोयरीक जोडू शकतो. अगदी घरात बसल्यानंतर इंटरनेट ओपन केलं की त्यामध्ये आपल्याला कुठेही ओळख होऊ शकते. तर अशी कानडी मुलकातली म्हणजे कर्नाटकातली स्त्री आणि महाराष्ट्रातला मुलगा, त्यांचं त्या इंटरनेटवर त्यांचं लव जमलं एकमेकाचं. आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता लग्न केलं. आता लग्न करे पण ठीक आहे, पण लग्नानंतर त्यांच्यामध्ये व्यवहार कसे चालणार? आता ते तुकोबाराय सांगतात तिने पाचारी इलबा म्हणून. इलबा म्हणजे इकडे या. आता बा शब्दाचा मराठीचा अर्थ बाप आहे. तो म्हणला का ही आपल्याला बा म्हणते, आपण जवळ कसं काय जायचं? असं सगळं एकत्र
तिने पाचार येईल बा म्हणून हे रूपळे आण झाले. आता आता वैतागाचं काय खरं सांगा, कसं आहे अवघड आहे. तुम्हाला म्हणजे ते येणारी हे माहीत आहे तुम्हाला स्टेशनचं, ते नाही सांगत, दुसरं सांगतो. दुसरं काय, कानडी बाई आणि मराठी मनुष्य दोघांचं झालं लग्न. कसं तरी ॲडजस्टिंग केलं त्यानं भाषेचं वगैरे. म्हणजे असं आधी गोष्ट तुम्हाला लक्षात येत नाही काय, म्हणजे येते ती देवगौडा लक्षात येते का नाही तुम्हाला, आणि मग तेवढं लक्षात येतं का ते. म्हणजे त्याला हिंदी भाषा कळत नव्हती तरीसुद्धा पंतप्रधान झाला ना तो, त्यानं केलं ना ॲडजस्टिंग. म्हणण्याचा उद्देश असा आहे, तिनं त्याला अगदी सांगितलं नाही, अहो ऐकलंत का, हत्तू आणा हत्तू. हत्तू, तो म्हणला तुझं काय डोकं फिरलं का लक्षात, हत्तू. म्हणजे हत्तू काय सोपा मिळतो का, हत्तू एवढा हत्तू तुम्हाला मिळत नाही, आणा हत्तू. तुम्हाला तुझं काय डोकं बी काय हत्तू. हां अहो अगं साधी गोष्ट, बाजारात गेलं ना तर घोडा घेण्याचे पैसे नाही, हत्तू कुठला आणतेस लक्षात ठेवायचं. इतकं कडाक्याचं भांडण झालं त्या दोघांचं हत्तू या शब्दावरनं. आणि मग काहीच कळेना. योगायोग असा की संध्याकाळी त्या दोघांचा म्हणजे काय म्हणता भाऊ त्याला, द्विभाषिक, तो दुभाषा तिथं मिळाला. म्हणजे कानडी मराठी त्याचा दोघांचा आडत्या. तो संध्याकाळाला आणि ती म्हणली ऐकलंत का, ह्यांचा पराक्रम ऐकला का, हत्तू आणायला सांगितलं हत्तू. तर दिवसभर डोकं खाल्ले. तो म्हणला मित्रा तूच सांग, हत्ती काही सामान्य गोष्ट आहे का सांग. तो म्हणला काय सांगितलं, हत्तू. म्हणलं हत्तू, हत्तीच्या. म्हणलं काय झालं, लेका हत्तू म्हणजे कापूस. विठ्ठाला विठ्ठाला. तुम्हाला गंमत सांगतो, बाळकिडेमध्ये असं एक प्रमाण आहे, गोड प्रमाण आहे. बाळकिडेमध्ये असं प्रमाण आहे, अवचिता त्यानी देखीला भुजंग पळतील मग हाऊ आला. हाऊ हाऊ आल्या म्हणल्यानंतर आपला तुमच्या मनात अर्थ आहे तोच माझ्या मनात अर्थ आहे, काळजी करू नका. हाऊ म्हणजे काय, भाऊ. मला कर्नाटकातलं एक पोरगं होतं आमच्याकडं, त्याने विचारलं मला तात्या हाऊ म्हणजे काय. म्हणलं हाऊ म्हणजे भाऊ. म्हणलं भाऊ नाही. मग तो म्हणला कानडी भाषेमध्ये हाऊ म्हणजे सर्प. विठ्ठाला विठ्ठाला. आता तुमच्या लक्षात येईल की संतांचं जनरल नॉलेज केवढं आहे. मला एवढंच भाग सांगायचं असं आहे की आपल्याशी जे विसंगत आहेत ना, तुका म्हणे ए रे राजे विच्छिन्न ते वाडे शीन सुखापोटी, त्यामध्ये सुख होतच नाही लक्षात ठेवा. म्हणण्याचा उद्देश असा आहे, तर आपल्यापेक्षा जे विभिन्न वृत्तीचे आहेत त्यांच्याविषयी कधीही संगत करू नये. आपल्या वृत्तीचे जे आहेत त्यांच्या जवळ जावं. तुका म्हणे जवळी न पाचारिता. पण महाराज सांगतात आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसियाचे म्हणे अर्थ माझे. तर त्यांची आवड किती आहे सांगा. त्यांची आवड सांगत असताना तुकोबाराय सांगतात काय काय तया लागी जीवा होतो का सावीस. 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 राहतील वास नयन त्याचे पाहतील वास नयन त्याचे. पाहतील वास नयन त्याचे. पाहतील वास नयन त्याचे. आवडे जहारी अंतरा पासोणी. आवडे जहारी अंतरा पासोणी. पाहतील वास नयन त्याचे. पाहतील नयन त्याचे. तुकोबाराय सांगतात त्यांची आवड किती आहे. तर तया लागी जीव होतो कासावीस. पाहतील वास नयन हे
नयन त्यांची वाट पाहतील आणि ते भेटल्यानंतर काय होईल, ते जर भेटले तर सुफळा हा जन्म होईल तेथून. त्यांच्या भेटीमध्ये ते जर नाही भेटले ना तर जीव कासावीस होतो, आणि भेटले तर जन्माची सफलता आहे. सुफळ हा जन्म होईल तेथून केव्हा, देवता आलिंगन वैष्णवांची. आलिंगन दिलं तर वैष्णवाच्या हा दिवस सुफळ जन्म होईल. तर महाराज सांगतात, असे संत भेटतील, असे माझ्या समानवृत्ती जेव्हा भेटतील त्यावेळेला तुका म्हणे तोची सुदिन सोहळा. आमच्या जीवनातला तो धन्य असा दिवस आहे की त्या दिवशी गाऊया गोपाळा धणीवरी. तृप्ती भरून असं भगवान परमात्म्याचं गाऊ, म्हणजे भगवान परमात्म्याचा अनुवाद करू आणि तो त्या संतांच्या संगतीत करू. त्या संतांच्या सान्निध्यात आम्ही भक्ती सुखाची अनुभूती घेऊ. विठोबा कुमार कुमार जय कुमार कुमार जय कुमार बोला प्रणरी कवर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरी कवरदा मी प्रस्तावना करून अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे ठेवलेला आहे. तर ढाकणे बुवांचे वडील गेले आणि त्यानिमित्तानं आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. हा क्षणच असा आहे की आपण त्यांचे ऋणानुबंध ठेवण्याची अपेक्षा आहे. अर्थात तसा काय माझा जास्त परिचय नव्हता. म्हटलं मी त्यांना विचारलं की काय एकदम अचानक काय असे काय फोटोमध्ये पाहिलं असं लक्षात येतं की असं काय अगदीच जास्त वय असं काय होण्यासारखी अवस्था नाही. परत ते गेले आणि अडचण तर सगळ्यांनाच होती, पण सगळ्यांची अडचण सोडली. आज दुपारी ज्यांचं कीर्तन झालं संदीपन महाराज, त्यांना तर असंच काय कीर्तन होतं लातूरला दुपारी. लातूरचं कीर्तन करून ते धावत पळत आलेच. मला ढाकणेबुवांनी सांगितलं, ढाकणेबुवांना म्हणलं, ढाकणेबुवा प्रसंग असा आहे की आम्ही काही करून तुमच्याकडे आलंच पाहिजे. तुम्हाला आता असं नाही म्हणणं म्हणजे योग्यच नाही. मग आपलं त्याला म्हणलं असं करा, दुपारचं तुमचं जेवण गोड आहे ते गोड जेवण करा, मी संध्याकाळचं चिंतन करतो. ते म्हणलं हरकत नाही. त्याने असं त्याला सगळीच अशी जोड दिली. आता ढाकणेबुवांचं व्यक्तिमत्वच असं आहे की त्याने एखादा शब्द टाकला तर नाही म्हणणं म्हणजे काहीतरी आगाऊपणा केले का वाटतं आम्हाला. थोडंसं लक्षात ठेवायचं. वेळप्रसंगी ढाकणेबुवा मला नाही म्हणू शकतात, म्हणजे नाही म्हणू शकतात म्हणजे त्यांनी हो म्हटलं पाहिजे असा माझा दुराग्रह नाही. पण मला ढाकणेबुवा म्हणतात ते असं आहे. आणि मी तसं ढाकणे महाराजांच्याच बाबतीत नाही, कुणाच्याच बाबतीत मी दुराग्रही मनुष्य नाही. त्या माणसाला जमत नसल्यानं मी ठीक आहे, तुम्हाला जमत नाही ना, मला आग्रह करू नका. तुम्हाला सहजासहजी जमत असलं तर येत चला. पण आम्ही कुठं त्यांना या म्हटलं तर ते नकार देतच नाहीत. अगदी म्हणजे भंडार तात्याने सांगितलं म्हणल्यानंतर ते म्हणतात माझं काय असलं तर मी लोकांना सांगतो तुम्ही जा त्यांच्याकडं, पण त्यांची अडचण असली तर त्यांना बोलू नका. नाहीतर सांगाल तात्याने सांगितलं ते मग त्यांना त्यांची अडचण ते सोडून ते तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतील असं आहे. म्हणजे मी मगाशीच सांगितलं की जास्त बोलायच्या बाबतीत मी जरा कृपण आहे थोडासा, परंतु माधवबांची अवस्थाच अशी आहे की ते एखाद्या माणसाच्या अंगामध्ये विपुल ज्ञान असावं. आता मी कितीतरी वेळा मी सांगतो, माझ्या प्रवचनात ते बसलेले असतात तेव्हाही मी सांगतो हे. त्यांचं प्रवचन कुठं चाललं मी आपलं जरा शांतपणानं ऐकण्याचा प्रयत्न करतो. तर ते मला म्हणतात तुम्ही येत जाऊ नका, मोठी अडचणच आहे, पण मला ते ऐकायला गोड वाटतं थोडंसं. अशी एक इच्छा आहे की ढाकणेबुवांचं सगळं भागवत मी त्यांच्यापुढे श्रोता म्हणून बसून ऐकायची माझी इच्छा आहे. मी त्यांना म्हणलो सुद्धा की तुमचं सगळं भागवत मला एकदा ऐकवा, मला ऐकायची इच्छा आहे. कारण का म्हणजे भागवताचार्य जेवढे आहेत सगळे ते काय मी रिजेक्ट केलेले आहेत. मला त्यांचं काय आवडत त्या लक्षात आलं मला त्यात काही असं आवड काय का प्रश्नच नाही. आणि ते
धाबडदिंगा वगैरे हे आपल्याला आवडत नाही, लक्षात ठेवा. जाऊ द्या, काय त्यांचं माझं वैर वगैरे काय नाही, परंतु ते त्याच्यात जे सांगायचं ते सांगतच नाही, तर ते दुसरंच काहीतरी सांगत बसतात उगाच, आणि आपल्याला नाही ते आवडत, बिलकुल नाही. हे त्यातलं काही तथ्य सारांश सांगावा. आता ढाकणेबाबांचा श्रीमद भागवताचा अभ्यास बी मोठा आहे, त्याच्यातले श्लोक वगैरे सगळे त्यांचे मुखोद्गत आहेत. आमच्यासारखंच काय म्हणजे मी काय भागवताचार्य नाहीच मुळात. कुणीतरी मला आग्रह करतं की तात्या सांगा भागवत. ठीक आहे, भागवत सांगायचं म्हणजे काय, आम्ही ज्या नेहमीशिवाय देतो ना ते भागवतापाशी बसून द्यायचे, बाकी काय फरक लक्षात. तुम्ही किती मनापासून हसला सांगा, लक्षात ठेवायचं. म्हणजे माझा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे सगळं. मी ज्या नेहमीशिवाय देतो तेच आपल्याला जरा भागवतात बसून द्यायचं, बाकी काय नाही. थोडंसं तिथं बसल्यावर जरा संयमितपणाने देत बसायचं, एवढं बाकी उद्योग नाही लागेल आपलं. मी कधीच अभ्यास केलेला नाही, खोटं बोलत नाही. श्रीमद भागवताचं चिंतन केलं, बाकी असा अभ्यास म्हणून केला नाही. आपलं समोर ग्रंथ ठेवायचं, आपलं बोलत राहायचं, जसं येईल तसं त्याप्रमाणे काय ते त्यातलं काही राहिलं आहे, काय चुकलं आहे, काय ते आपलं ते श्रोत्याने बघायचं असतं, काय असेल त्याला काय अडचण नाही. आपण काय त्याचा जास्त भार घेत नाही. ढाकणेबाबांचं तसं नाही, त्यांना श्रीमद भागवताचं चिंतन आहे त्यांच्याकडं, आणि ते गोड सांगतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे म्हणजे ढाकणेबाबांच्या चेहऱ्याकडे बघितलं की किती रागवलेला माणूस असला तरी तो थंडच झाला पाहिजे, असा त्याचा चेहरा आहे. शांत वृत्ती, एकदम अतिशय शांत वृत्ती. मला वाटतं माझं आणि त्यांच्यामध्ये जरा बदल झाले असते तर बरं झालं असतं, लक्षात आलं. म्हणजे ते अतिशांत आहेत, मी अति तापट आहे. थोडंसं माझ्यातलं काही लेस झालं असतं आणि त्यांच्याकडे काय प्रोग्रेस झाला असता तर थोडंसं एका दृष्टीने बरं झालं असतं. काय माहीत आहे का, अतिशांत माणसं असली की त्याला लोक अति दमवतात, असा माझा अनुभव आहे, लक्षात ठेवायचं. मग ते भिडस्त माणसं, ढाकणेबाबा भिडस्त आहेत स्वतः, आणि कोणाला टाकून बोलणार अजिबात वादच नाही. मला वाटतं सगळ्या आळंदीमध्ये आपण फिरलो तर ज्या ज्या लोकांची यादी आपण वाचू, त्यात माझं बी नाव आहे, प्रश्नच नाही की यादी वाचल्यानंतर ज्यांचं नाव वाचल्यानंतर सगळ्यांचीच भूमिका पॉझिटिव्ह बनेल असं व्यक्तिमत्व म्हणजे ढाकणेबाबा. निगेटिव्ह भूमिका कोणाची बनणार नाहीच अजिबात. कारण का त्यांच्याबद्दल वाईट बोलण्यासारखं नाही, तर काय वाईट बोलायचं त्याच्याबद्दल, नसलेलं वाईट काय हुडकून बोलत बसायचं काय, असं काही नाही. तर ते एक त्यांचा गुणधर्म आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एवढं विपुल ज्ञान त्यांच्याकडे आहे ढाकणेबाबांच्याकडं की ते संस्कृतचा अभ्यास तर बोलूच नका. मला एखादा शब्द आडला की मी त्यांना फोन करून विचारत असतो. मला शब्द आडला की मी त्यांना फोन करू विचारतो की ढाकणेबाबा या शब्दाचा मूळ धातू कुठला, असं मी त्यांना विचारत असतो कधी कधी. तर सांगायचं कारण खूप मोठा अभ्यास आहेच, जो आहे तो म्हटलंच पाहिजे, वादच नाही. पण एवढा मोठा अभ्यास असताना अंगामध्ये विनयता असणं हे क्वचित ठिकाणी जमतं, लक्षात ठेवायचं. माणसाच्याकडे ज्ञान असावं आणि ज्ञानाच्या जोडीला नम्रता असावी. ती नम्रता त्यांच्या ठिकाणी आहे. तेव्हा मी सांगितलं की त्यांनी समाजामध्ये राहताना समाजाशी ते ज्या आपुलकीनं राहतात त्याची परतफेड सगळ्या समाजाने इथे केलेलं आहे, लक्षात ठेवा. की आम्ही आमचं प्रेम, ते आमच्यावर प्रेम करतात, ते आम्ही आमचं प्रेम त्यांच्यावर या निमित्तानं असं व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बस अधिक काही बोलत नाही. भगवंतांनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं, त्यांच्यातून संप्रदायाची सेवासुद्धा चांगल्या प्रकारची घडावी, आणि ज्या पित्याने त्याला असा जन्म दिला. आता खरं म्हणजे 3 भाऊ आहेत. ढाकणेबाबा इथनं आळंदीला गेल्यावर यांच्या वडिलांतर काय होतं बाबा, ते वेगळ्या तऱ्हेनं आपलं काहीतरी चिंतन करतील आणि आपल्यासुद्धा गावाचं नाव कुठंतरी असं आणतील असं, पण त्यांनी ते केलेलं आहे आणि त्या प्रकारचं चिंतन ते करतात आणि सर्वांच्याशी मिळून मिसळून असं ते वागतात. बस शेवट सांगतो, ढाकणेबाबांचा संबंध 3 पिढ्याशी आहे. 3 म्हणजे आमची पिढी म्हणजे त्यांच्या ढाकणेबाबांच्या वडिलकीच्या नात्यासारखी आमची पिढी आहे. संदीपन महाराज असतील, पांडुरंग बागुले असतील, या सगळ्यांच्याशी त्यांचा असा संबंध आहे. एक म्हणजे त्यांची पिढी, त्यांची म्हणजे ते ज्या वयाचे आहेत त्या वयामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या वयाशी त्यांचा संबंध आहे. आणि एक म्हणजे पुढची पिढी म्हणजे आमच्या हरिभाऊसारखी किंवा त्याच्या पुढची आणखी नवीन मुलं आता आणली ती, या सगळ्यांचाच त्यांच्याशी दृढ संबंध
आहे आणि ते त्या पद्धतीचं प्रेम असं व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात सगळेच लोक. म्हणून आज या ठिकाणी सगळे लोक आले. म्हणजे गाते, श्रोते आणि पाहते हा जो अभंग आहे ना, तो अभंग आधी तर लागू पडला सर्वांनाच लक्षात ठेवायचा. म्हणजे गाते, श्रोते आणि पाहते. अजून एक सांगायचं राहील तर मग माझा प्रमाद होईल की त्यांनी जो अभ्यास केला आहे तिकडे उत्तर हिंदुस्थानामध्ये, असे आमचे ऋषिकेशचा विद्यार्थीवृंद, त्यांच्याही लक्षात आलं की आपण डाकणे पोहांच्यासाठी इथं त्यांच्या वडिलांच्या निमित्तानं जाणं गरजेचं आहे. तेव्हा तोही वर्ग या ठिकाणी आलेला आहे. तर ज्ञानोबाचा अभंग आहे गाते, श्रोते आणि पाहते. त्यामध्ये गाते तर असतीलच, गरुड गुरुजींच्यासारखी माणसं गाणारे असतील, श्यामबुवांच्यासारखी ज्यांना भगवंतांनी आवाजाची देणगी सुंदर दिलेली आहे. वारकरी संप्रदायाचा भरपूर पाठा, गवई आणि पाठा यांचा संगम म्हणजे श्यामबुवा आहेत. तेव्हा अशी माणसं सगळे आहेत. ज्ञान ऋषिकेशला लावून ज्ञानाचा गाभा, तो गाभा आत्मसात करणारी जी मंडळी आहेत ती मंडळी या ठिकाणी आहेत. बरं, आता या ठिकाणी गाते, श्रोते आणि पाहते. इथं पाहते म्हणजे प्रेक्षक अर्थ करायचा नाही बरं का, इथं पाहते म्हणजे दृष्टा, लक्षात ठेवा. गाते, श्रोते आणि पाहतेच्यामध्ये दृष्टा. श्रोते म्हणजे ऐकणारा नुसतं घ्यायचं नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम हा तिथं घ्यायचा. आश्चर्यवत वदती तथैव चान्या, आश्चर्यवच्चन मन्न शृणोती, हा शृणोती तो तिथे घ्यायचा. गाते, श्रोते आणि पाहते. चतुर्विनोदी दुष्टिते. चातुर्याची काय अपेक्षा असते, काय विनोदाची अपेक्षा असते, काही दुष्टिते. दुष्टिते म्हणजे नाराज झालेलं नाही बरं का, दुष्टिता अर्थ नाराज नाही, दुष्टिते याचा अर्थ संसारातून विरक्त असलेला, असा अर्थ तिथं करायचा. पण चतुर्विनोदी दुष्टिते, काही सोमभावामध्ये पारंगत असलेले आणि काही पूर्ण ज्ञाते. तर ज्ञानोबा सांगतात या सकळा ते विनवणी. विनवणी काय, करा विठ्ठल स्मरण, भगवत नामस्मरण. असं सर्वांनी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि संप्रदायामध्ये आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा लोकांच्या उद्धारासाठी कळकळीनं उपयोग करणारे अशी माणसं फार कमी आहेत, लक्षात ठेवायचं. आता पुढे जे बोलेन ते जरा रागानं बोलेन ना, म्हणजे असं आहे. रागानं का बोलेन की कधी तर आपण अंतर्मुख झालं पाहिजे. का अंतर्मुख झालं पाहिजे? वारकरी संप्रदाय बदलत चालला आहे आणि एवढ्या झपाट्यानं बदलतो आहे जसं सगळं जगत बदलत चाललं आहे, तर त्याला आपणसुद्धा अपवाद नाही. मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदी आमच्यासारखं, आता आम्ही काय म्हणजे मी वारकऱ्याच्या जातीतला मनुष्य आहे, काय लागत नाही आम्हाला. आम्ही आता जिथं राहिलो तिथं हे निर्गुण बोला विचारा, आम्ही काय नाही, आम्ही गावात चांगल्या गाद्या बिद्या टाकलेल्या त्या सोडल्या. म्हणलं आम्हाला असलं नको ते काय कुठं. म्हणलं मी त्या मालकाला सांगितलं, बाप्पाला सांगितलं, म्हणलं आम्ही गावात राहायला लायकीचंच नाही, आपलं गावाच्या बाहेर जाऊ द्या आम्हाला, लक्षात ठेवा. आमच्यासारखाच उपयोग गावात अजिबात नाही. मग गावाच्या बाहेर काय नाही, गावाच्या बाहेर ज्या खोलीमध्ये बाजरी ठेवली होती ती बाजरी काढली उचलून आणि त्या खोलीत आम्ही राहिलो. करायचं काय, आपले घोंगडी टाकली की कोला काकडीला राजी, तसं आमची अवस्था आहे. करायचं बाकीचा विषय. मग मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी असं वागलं पाहिजे, असा माझा दावा नाही, असा माझा मुळीच दावा नाही की आम्ही जसं साधं वागतो की आम्ही घोंगडीच वापरतो, असा आमचा अजिबात दावा नाही. पण त्याबरोबर आमचा असाही दावा आहे की 5 स्टारमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या वेळेला लायकीचे तुम्ही होऊ नये याची आमची नक्की अपेक्षा आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे कदाचित आपण संप्रदायात आहोत याचंही कधीतरी तुम्ही भान ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा वारकरी संप्रदायातल्या लोकांना म्हणजे आपण लॉजवर राहावं असं वाटायला लागलं तेव्हा तुम्हाला वाटत नाही का आपला अपमान आहे त्याच्यामध्ये, किंवा आपल्या तत्वाचा अपमान आहे, वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, असं वाटत नाही तुम्हाला? असं कुठं असं काय प्रश्न. आणि मोठी गंमत आहे, लक्षात ठेवायची. आमच्या जेवणामध्ये काय असावं आणि आम्ही तुमच्या घरात जेवायला आलो तर जेवण कोणत्या प्रकार करायचं, त्यामधले पदार्थ कुठले असावेत, ते पदार्थ कुठून आणले पाहिजेत, तूप कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे, ही यादी काही वारकऱ्यांची यादी नाही, लक्षात ठेवा. ही वारकऱ्यांची यादी नाही, पण तशा याद्या आपण देतो लोकांना. हे कुठेतरी अंतर्मुख म्हणून याचा विचार करा, लक्षात ठेवा, प्रश्नच नाही. मग आम्हाला अर्धे तोळ्याची अंगठी घातली पाहिजे, हे काय काय चाललं ना डाव. आम्हाला अजून हे डोकं माझं सुन्न झालं, काही कळायलाच मार्ग नाही, लक्षात ठेवा. आणि मग एका ठिकाणी घडलेलं आहे आणि ते घडलेलं आहे ना भाऊ, त्याला कोळशे पाटील साक्षीला आहेत, आपले बीजी कोळशे पाटील, ते स्वतः साक्षीला आहेत. त्याने घडलेला किस्सा मला सांगितला, नाव सांगत नाही, कशाला नाव सांगायचं.
तर सांगायचं कारण असं की म्हणले असे कोणतरी ते महाराज होते त्यांना आणि त्यांना एकत्र जेवण्याचा योग आला त्या दोघांचा. तर जेवायला आल्यानंतर त्याने असं त्यांना सांगितलं की बुवा ते जेवणाचं जे ताट असतं ना त्याला वटकन म्हणतो ना आपण, जुन्या काळातलं वटकन लावावं लागतं, वटकन खाली. तर ज्याच्या घरामध्ये जेवले त्यानं 50,000चा बंडल लावला खाली, त्याला वटकन म्हणायचं. पण त्यांनी ते कबूल नाही केलं. ते म्हणले नाही, एवढ्यावर भागत नाही, तर मला अजून तेवढा लावला पाहिजे. म्हणजे ₹1,00,000चा बंडल असा लावून मग ते जेवले. असं आहे. म्हणजे हे काय वारकरी संप्रदायाचा चेहरा नव्हे. हा कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, लक्षात ठेवा बरं. कोराडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना, तसं भविष्यकाळामध्ये तुमचा जो विलास आहे ना, तोच विलास कदाचित या संप्रदायाला घातक ठरू शकेल. आपण हे लक्षात ठेवा. हायवेवर चालत असताना, हायवे कधीच वाईट नाही, मान्य करतो की हायवे चांगलाच आहे, पण त्या हायवेमध्ये एखादा ड्रायव्हर, तर त्या ड्रायव्हरनं आगाऊपणा करून चुकीचं वाहन चालवलं तर त्यानं चुकीचं वाहन चालवलेलं त्याची शिक्षा अनेक पाठीमागच्या ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरांना भोगावी लागते. हे विसरू नका. हे मी तुम्हाला सगळं का सांगायला लागलो, तर आमची अपेक्षा अशी आहे, आम्हाला भागवताचार्य नक्कीच पाहिजेत, पण ते भागवताचार्य म्हणजे माधव महाराज यांच्यासारखे पाहिजेत की ज्यांच्याकडं ओरिजिनल नॉलेज आहे, पण ते नॉलेज असताना लोकांच्याशी राहण्याची समर्थता आणि त्यांची राहत असताना त्यांना देण्याची एक प्रेमाची लेवल म्हणजे नम्रता ही त्यांच्याकडे आहे. भगवान करो. खरं म्हणजे मी आज लय बोललो आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे, एवढा कुठला कुणाबद्दल बोलतो आहे मी, शक्यच नाही. म्हणजे माझ्याकडं शब्दाची कृपण लय आहे, पण ते आहेत तसे, वादच नाही. तेव्हा त्यांनी आपली जी सेवा केली ना, काय का होईना, पण त्यांच्या ठिकाणी ते गुण येत असताना निदान त्यांचे जे पिताजी आहेत त्या पिताजींनी लहानपणापर्यंत त्यांच्यावर संस्कार तसे केले असतील, घरातला तसा वारसा असेल. मी माझ्या वडिलांची विरासत असाच आपण घ्यायचो होतो. म्हणजे अगोदर मराठवाड्याची पद्धत अशी आहे की मराठवाड्यामध्ये परंपरेच्या माळा आहेत, घरामध्ये माळ घालणं म्हणजे त्यात विशेष काही लोकांना वाटत बी नाही. तर आपण सगळे सुसंस्कृत आहात, संपन्न आहात. भगवान करो. केवळ त्यांच्यापुरतं बोलतो आहे असं नाही. आता यंत्रांमधला परिचय आजच तर झालेला आहे ना, परंतु आपणही काही बाकीची मंडळी आहात, तेव्हा सर्वांनी त्यांना साथ दिलेली आहे. आपलं प्रेम या निमित्तानं, त्यांच्यावरचं प्रेम, त्यांच्या पिताजीवरचं प्रेम, त्यांच्या कुटुंबावरचं प्रेम आपण सर्वांनी व्यक्त केलेलं आहे. आणि बस एवढंच, बाकीचं काय. पुत्रे मी सर्व गुणी, जिनावा हे बापाशी राणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज